गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते कथा पावन. सूत सांगे शौनकाला मुनी, नारायणाचे पूर्वोक्त वचन ऐकोनी नारद प्रश्नित म्हणे, हो नारायण आपण जो पतीला धडण धनवा म्हणून तयाचे कथानक संपूर्ण मग लागून सांगावे ते ऐकोनी नारायण म्हणे, नारदा पुरातनी गंगे परी कथा पावनी सांगतो ऐके समग्र. पूर्वी हैजे देशाचा नृपती महापराक्रमी शुद्धमती चित्रधर्मा नामे जगती प्रसिद्ध असता झाला. तयाशी झाला एक पुत्र महातेज विशाल नेत्र धडणधन्वा असे पवित्र नाम तयाचे ठेविले. जैसा वाडे अनुदिन तैसे अंगी भरत सद्गुण कदा न बोले मिथ्या वचन धर्मपरायण सर्वदा. चतुष्षष्टी कळा सांग स्वबुद्धी आकळल्या सवेग चतुर्दश विद्या यथा सांग गुरुपासून अभ्यासल्या सर्व लक्षणी सुसंपन्न राजनीतीत झाला प्रवीण. शौर्य दार्यादी राजगुणा अंगी संपूर्ण संचरले. पुढे पावला योनाची पुत्रवत मानी सर्व प्रजासी स्ववर्तने सकळ जनासी सुख देई सर्वदा. ऐसे पाहुनी तयाचा तात चित्रधर्मा विचारी मनात प्रजापालना लागी सुत आता समर्थ झाला. इतपर त्या संसारात व्यर्थ काळ दौडावा किंमत सर्व संग त्यागुनी सतत श्री भजन कीजिये. पूर्वज महाराजांची रीती आपणही अनुसरावी निवृत्ती एवं निश्चय केला किती स्नेहपास तोडिले. पुत्राशी राज्य बैसवणी कुलहाश्रमी गेला आपण अंतरी करीत कृष्ण स्मरण तप दारुण चालविले. निराहार राहिला सतत निद्रा वर्जली दिनरात ऐसे तप करिता बहुत मोक्षा जाता झाला. ऐकोनी पित्याच्या सद्गतीशी हर्ष शोक झाले धडणधन्याशी पितृभक्त्या द्विजवचनेशी औधर्य दैहिक संपादिले. गो भूमी हिरण्यादी नाना दाने पितृदेशे दिदली तयाने गजरथ वाजी सिद्धिकायाने देवनी आधी दोषविले. ऐसे उरकिले पितृकाज पुढे तो धडणधन्वा महाराज पुष्करावरती नगरी राज्य धर्मन्याय करीतसे. तयाची कांता सुशीला उत्तम विदर्भ कन्या गुण सुंदरी नाम महासती रूपे अनुपम त्रैलोक्या माझी सुंदर. तिये पोटी धडणधन्व्यापासून सुंदर झाले चार नंदन चित्रवाक चित्रवाह मणिमान आणि चित्रकुंडल चतुर्थ तैशीच चारुमती नामक पाचवी झाली कन्या एक. माता पितरा समती सकैक सर्व लक्षणी सुसंपन्न. ऐसे कुटुंब वाढले परिकर स्वयं तो राव रूप सुंदर शांत दांत परम उदार प्रतापी शूर सोनिया वेद वेदांग वेता सुजान धनु विद्येत कुशल पूर्ण क्षमे विषयी पृथ्वी समान गांभीर्य जैसा सागर साम्याविषयी पितामहाचा प्रसाद करता गिरीशा ऐका. उग्रवीर्य कार्तवीर्य जैसा दिशे तैसा शत्रूची एक पत्नी व्रतधारी राघवा ऐसाच निर्धारी शत्रु संग विदारणकारी जैसा दैत्यारी केवळ. सर्व राजे देत करबार चरण वंदिती वारंवार कीर्ती ध्वज विराजे थोर शीतकर नवी जैसा शुक्ल पक्षीचा जैसा हेमांश तैसे ऐश्वर्य वाढले विशेष. परितो दुर्बुद्धी दाशीस न करी स्पर्श कदाही सुखानुभव घेत अनुदिनी तो एकदा रात्री शयनी निजला असता तयाचे मनी विचार ऐसा उद्भवला. हे माझे अतुल वैभव याचा कैसा झाला उद्भव कवन्या पुण्याचा हा प्रभाव उदया सर्व आला ते. मी आजवरी जन्माठाई तपाचरण केले नाही दान जप की होमादिकही सत्कर्म काही नाचरिले. तथापि हा
भाग्योदय महान याचे कोणा पुसावे कारण ऐसे अंतरी करिता मनन रात्र संपूर्ण लोटली ब्रह्ममुहूर्ती उठला राव नित्य कर्मे सारिली सर्व नाना दाने देऊनी अभिनव विप्रचरण वंदिले मग आश्वावरी आरोढोनी मृगयात गेला घोरवणी सवे सेना चतुरंगिनी शस्त्र सन्निध्य दावली निबिड झाडी वृक्ष विशाळ तेथे पातला तो नोपाळ नराचा ऐकून पायच पशु पळत चालले परी रायाचे अचूक संतान बाण सोडी मर्म लक्षण व्याघ्र वराह गवे हरिण असंख्य मारून पाडित तो एक मोठा हरिण देखिला राये तीक्ष्ण बाणे विंदिला परी तो न पडता त्या शराला घेऊन पळाला वनांतरी चक्र तद्रक्त बिंदू गेले पडत तोची मार्ग अनुलक्षित राजेश्वर घोडा फेकित धावला त्वरित एकलासी दूर देश अतिक्रमिला निबिड वनी मृग लपला राये सर्वत्र धुंडाळीला परी कोठे सापडेना मध्यान आला सूर्यदेव आतपे तापले अंग सर्व कासावीस झाला जीव तुषा बहुत लागली सवे नाही सेवक कोणी सोये चिराव शोधी पाणी तवत्यावनी सागरावानी सरोवर मोठे देखिले तेथे जाऊन या तक्षणा येथेच केले उदक पान आणि आश्वासही जळ पाजून तिरी घेऊन ठाकला तो तेथे गगनचुंबी वटवृक्ष देखिला विस्तृत जयाची छाया परमाद्भुत घनदाट पसरविसे तेथे बांधून या आश्वासी राजेंद्र बैसला छायेशी तो सुंदर एक शुक पक्षी अवचित तेथे पातला आणि मनुष्य वाचे अलौकिक रायाशी संबोधी सुरेख पुन्हा पुन्हा एकच श्लोक पडता झाला ऐसाची विद्यमानातील सुख मालोक्यातील भूतले न चिंतेसी तत्वम त्वम तत्कथम पारमेशसी भूतैच्या दोष सुखासी अनुपम मुख्य ऐसे मानसी परिण विचारिता तत्वाशी पार पावसी ऐसा तो शुकोक्त श्लोक ऐकताची नरनायक अंतरा माझी मोह हरिक पाहुनी विचार करी की हा शुक पक्षी वारंवार कायचे पद्य बोलतो मधुर याचा अर्थ दुर्बोध फार केवळ सार भरले श्री कृष्ण सेवक परीक्षित निमग्न होता भवाब्दित तया सांगोनिया भागवत शुकदेवे उद्धरिले तया परी मज उद्धराया हा शुकरूपे व्यासतनया सद्योद करता सदय शुकाची आला नसेल की ताविना ऐसी कोठून वाणी ऐसे राव विचारी म्हणे तो तेथे त्याची आली वाहिनी वीरगुप्त झाला मग त्या सर्व सैन्यासहित राजेंद्र आला स्वपुराप्रत परिकिराचे वाक्य स्मरत न बोले किंचित कोणासी कोणी काही पुशिले तथापि तया उत्तर न दे कदापि खानदान निद्रादी रूपी सकळ भोग त्यागिले आणि झाला भ्रमिष्ठा वाणी ऐसे पाहोनी पट्टराणी गुण सुंदरी तया लागुनी हस्त जोडून विनयित मने हो मम प्राणनाथा आजही ऐसी काही अवस्था तुम्हा नसता काही न्यूनता आली खिन्नता कोठूनही खानपान सर्व त्यातून ऐसे का धरले ती मौन तुमची ही स्थिती विलोकून माझ दारुण दुःख होय तरी उठा उठा हो प्राणेश्वरा माझ वरी आता दया करा भोजन सारोनिया सत्वरा काही बोला मज पासी ऐसे तिने विनविले बहुत परी रावण बोले किंचित शुकवाक्याचा विचार करीत तैसाच निवांत बैसला राणीची झाले दुःख अपार पुढे सुचेना काही विचार पतीचे चिंतेचे साचार कारण काही समजेना तेने बहु तळमळे सती असो ऐसा तो दृढ धनवान उपती विचार करीत असता पुढती काही काळ लोटला पुढे एकदा वाल्मी करुषी अवचित आला काजग्रहासी
तेने स्वय मधुर वाचसी रामायण रचिले. तया दुर्मी पाहता क्षणा राव उठोनी धावला आपण. भक्तिभावे ऋषीचे चरण उभय हस्ती धरिले. दंडवत केला नमस्कार आरतिले सर्व पूजोपचार. परमासन देऊनी सुंदर ऋषीश्वर बैसविला. विप्रपादक्षात जीवन आनंद केले श्रीधारण. स्वाती घेऊन मुनीचे चरण स्वकरी फिरित हळूहळू. शुकवाक्य मनी स्मरत मधुर वाणी राजा बोलत. हे भगवन मुनी मी सांप्रत कृत्य खचित झालो. माझे जन्म सफळ झाले सर्व अर्थ आज लाभले. श्रुताधिक ही आज वहिले फळाशी आले साचार. जगत पावन आपण तई मध्ये दिले दर्शन. तस्मात मी महाभाग्यवान काय वर्णन करू आता. माझसम धन्य आज ना कोणी ऐशी रायाची विनम्रवाणी. ऐकोनिया श्री वाल्मिक मुनी संतोषोनी बोलत. राया तू धन्य खरोखर माझा उत्तम केलासी आदर. आणि जे बोललासी मधुर ते तुझ योग्यची असे पा. परिचिंता तुर कासची मनोगत सर्व सांग मजची. जे काही बोलावया इच्छिसी तेही बोले सकळीक. ऐशी मुनीची ऐकता वचने गाव बोले बहुविनयाने. आपुल्या पदार्थ कृपेने मज ना उणे काहीच. सर्व सुख असे परिपूर्ण परी हृदयी संशय महान. शल्यवत एक उदेला दारुण तो तू घालवी सत्वर. मी एकदा मृगयात गेलो होतो गहन वनात. तेथे फिरता अवचित मात्कार सार देखिले. त्याचे केले जळ प्राशन मग विश्रांती घ्यावी म्हणून. तिरी वटवृक्ष होता महान तयाचे छाये बैसलो. तो हृदयानंद कारक ऐसा पातला दूर एक. पैसोनिया मम सन्मुख ऐसा श्लोक बोलला. विद्यमाना तुल सुख मालो त्यातील गुतले. न चिंतेसी तत्वं त्वं तत्कथं परमेशसी. ऐसे सुखाचे ऐकून भाषित मग आश्चर्य झाले बहुत. परी काय बोलत आहे हृदयत काहीच नाही समजले. आणि मग राज्य सुख अपार उत्तम पुत्र आहेत चार. पत्नी पतिव्रता सुंदर ममानुकूल वर्तत आहे. आणि गजाश्व रथ पदाती इत्यादी सर्व अतुल संपत्ती. ही कोणे पुण्य प्रभावे निवृत्ती मज लाभली आहेत. हे सर्वही विचार करून मग सांगावे विस्तारून. आपण सर्वज्ञ ज्ञानगण संशय छेदन कीजिए. ऐसे रायाचे ऐकून भाषित मुनिवर्य प्राणायाम करीत. ध्यान लावून एक मुहूर्त विश्व समस्त पाहिले. अंतरी जाणवणी सर्व व्रतांत. वाल्मिक म्हणे भूपती प्रत राया तुझे प्राग्जन्म चरित. सांगतो समस्त ऐकपै. आगा तू पूर्वजन्मी सुजाना द्रविड देशस्थ होतासी ब्राह्मण. तयाचे सुदेव नामा विधान सर्व लोकी विख्यातसे. तो ताम्रपर्णी तिरी वसत वेदाध्ययन करी सतत. सत्यवादी स्वधर्मरत यथा लाभ संतोषी. तयाची भार्या सर्वमान्या गौतमी नामे गौतम कन्या. सद्गुण खाणी जी समान्या जगी नसे कोणी. ती महासती प्रेमे सतत व्रता राशी अनुसरून वर्तत. जयशी भवानी शंकराप्रत अनुसरत सर्वदा. तये भार्ये सह तो ब्राह्मण करीत गृहस्थ धर्माचरण. बहुत झाले कालक्रमण परी संतती नाही झाली. तेने योगे तो अति दुखित रात्रंदिन चरफळत. एकदा भार्या पाद सेवित बसली होती आनंदे. तै तो सुदेव गहिवरोनी येसी म्हणे ग प्रिय करणी. संसार माझे पुत्राहुनी अधिक सुख अन्य नसे. तपोदानादी पुण्य सकळिक लोकांतरी देताती सुख. इह परलोकी सुखदायक सुपत्रची एक असे पै. तरी तो तैसा सुखद सुख माझ झाला नाही येत. यास्तव माझे सर्व जीवित निष्फळ असे साचार.
आदिम्या पुत्रा नाही डोलिले, वेदार्थ तत्व नाही बोलिले, तन्मुखही नाही देखिले, व्यर्थची गेले मम जन्मा, मी केवळ दैवहीन, जळ जळ हे उद्विग्नपणा, आता व्यर्थ काय वाचिन, शीघ्र मरण मध्ये येओ. ऐकोनी गौतमी सुंदरी, अत्यंत खिन्न झाली अंतरी, पतीचे समाधान सत्वरी, सौम्य वचने बोलत, मने नका नका हो प्राणनाथा, ऐसे भद्र न बोला आता, तुम्हा ऐसे ज्ञाते तत्वता, मोहन पावत कदापि, तुम्ही सत्य धर्म परायण, स्वर्ग ही जिंकिला ती संपूर्ण, तुम्हा ज्ञानी या पुत्राचे न सुखाप्ती कैसी होणार, पुत्राचे दुःख अपार, पूर्वी चित्रकेतू राजेश्वर, पुत्र शोके झाला आतुर, नारदे येऊन उद्धरिला, तैसाची अंगराजा महान, तया पुत्र घालावेन, तयाचे त्रासे तो रात्री उठून, गेला पळून वनासी, ऐसे आजवर ह्या जगात, पुत्र दुःखित झाले बहुत, तैसा तुम्हाही कदाचित प्रसंग प्राप्त होईल पै, यास्तव आपणा पुत्र नाही, हे माझ बरे वाटते पायी, तथापि जर की आपल्या हृदयी सत्पुत्र लालसा असेल, तरी सर्वार्थ दात्या श्री हरीची आराधिजे अनन्य भावेशी, जयाचे आराधानी कर्दमाची, कपिल पुत्र जाहाला, ते प्रियेचे ऐकोनी वचन, मित्र पावला समाधान, हरीच्या आराधने लागून, निश्चय केला तात्काळ, आणि भार्येस ताम्रपर्णित, स्नान सारिले यथास्थित, मग जाऊनी विरजवनात, तपाचरणी बैसला, अनन्य भावे श्री हरीशी, अंतरी ध्यात अनिशी, सुपर्ण जलहाराशी, पाचवे दिने करी, ऐसे चतुसहस्र संवत्सर, तपाचरिले निरंतर, तेने योगे त्रैलोक्य समग्र, थरथर कापू लागले, ते अत्युग्र तपविलोकुन, भक्तवत्सल हरी झाला प्रसन्न, गरुडावरी आरोढून, तेथे येऊन प्रगटला, चतुर्भुज घन सावळा, प्रसन्न मुख पुढे ठाकला, ऐसे पाहून ते द्विजाला, आनंद झाला अत्यंत, करोनी साष्टांग नमस्कार, विप्रस्तुती करीत अपार, मने हे प्रभू जगदोद्वार, हेची आता विनवितो, तू भक्तवत्सल दिनोद्गादन, शरणागताचे करशी यवन, ऐसे बोलती त्वच भक्तजन, मनने शरण आलो असे, तरी दयाळा कृपा करी, रक्षी रक्षी मज सत्वरी, बुडतो दुःख सागरी, शीघ्र उद्धरी दया नवा, ऐसे विनोनिया बहुत, सुदेव द्विजस्व श्री सहित, भगवंता पुढे जोडोनी हात, उभा निवांत राहिला, एवं वाल्मिक मुनी, कथिले दृढ धन्या लागुनी, ऐसे नारायण मुनी, नारदासी कथिते झाले, इति श्री अधिक मास महात्मसार, गृह नारदीय पद्मधार, सज्जन श्रोते ऐकतो चतुर, षष्ठमाध्याय गोडा, गोपाल कृष्ण भगवान की जय, हरे नमः, हरे नमः, हरे नमः.